गच्छामि भूतियम्पि बुद्धं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आताच्या विधानसभा म्हणा की लोकसभा म्हणा, त्या लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये बाळासाहेब तसेच गुंडाळ साहेब आणि आनंद साहेब एकाच घरातून तिन्ही वेगवेगळ्या पक्षातून लढले. लोकांमध्ये तो संभ्रम आहे तर त्याचा जर खुलासा केला तर बरं होईल. अमरावतीमध्ये तर ते वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावरती त्यांनी निवडणूक लढलेली आहे. स्वतंत्रपणे निवडणूक लढलेली नाही, मतविभाजन झाली पाहिजे म्हणून निवडणूक लढली नाही. तर अमरावती लोकसभेची निवडणूक लढताना वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना असं एकत्र त्यांनी निवडणूक लढलेली आहे. पॉलिटिकल दृष्ट्या माझ्या तरुणाचं मत आहे की मी त्या पक्षाकडे जाईल की जो माझ्या समाजाचा पक्ष आहे, जो 1 लाखाच्या वरती मतदान घेतोय. मला असा दुसरा कुठलाच राजकीय पक्ष अजून ह्या माझ्या वयात दिसलेला नाहीये आणि आता तो हयात नाहीये. म्हणून ज्या पक्षाची पॉलिटिकल ताकद जास्त आहे म्हणून मी वंचित बहुजन आघाडीकडे जातोय, मी बौद्ध मतदार म्हणून. बौद्ध समाज यात्रामध्ये आम्हाला आमचे प्रश्न मांडायला मिळाले. या संवादाच्या आधारे आपण एकमेकांच्या प्रश्नांची देवाणघेवाण करू शकतो आणि आपण एकमेकांचे प्रश्न जाणून घेऊ शकतो. की आज बौद्ध समाजाचं एकच म्हणणं आहे की बाबासाहेबांच्या नंतर या समाजाला दातागुर असेल तर ते बाबासाहेब आंबेडकर आहेत. या संवादातूनच संपन्न झालं आहे की उद्याचा हा दिवस हा बाळासाहेबांच्या नेतृत्वात एक संघ झालेला समाज हा दिसेल असा या संवादातनं निर्माण झालेला निर्णय आज आम्हा सर्व तरुण कार्यकर्त्यांना आणि उद्याच्या होणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांपर्यंत बालकांपर्यंत संदेश गेलेला आहे असं मला वाटतं. जय भीम, नमो बुद्धाय.